मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 23 जानेवारी अर्थातच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजच होण्याची मोठ्या प्रमाणावर आणि सर्वाधिक दाट शक्यता आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्ता वितरणासाठीचा जी.आर. हा दिनांक 18 फेब्रुवारी रोजीच आलेला आहे। या 18 फेब्रुवारीच्या जी.आर. नुसार महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून त्या ठिकाणी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा 98 कोटी रुपयांचा निधी वळवला गेला आहे आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता वितरणासाठीचा संपूर्ण मार्ग आता मोकळा झाला आहे। खरं पाहायला गेलं तर 20 तारखेला अर्थात शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात वितरण होईल असंच बोललं जात होतं, परंतु हे वितरण पुढे ढकललं। आता राज्यामध्ये आज अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण केले जाणार असल्याचे देखील बोललं जात आहे। आता यातील काही महत्त्वाच्या बाबी आहेत, कोणत्या बाबींमुळे वितरणाची शक्यता मोठ्या प्रमाणावर आज आहे, आज कधीपासून हे वितरण होऊ शकतं, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून या अपडेट सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होत आहे। राज्याचे 1 महिना चालणार असणार आहे हे एक मोठं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच त्या ठिकाणी आपण पाहिलं की विरोधी पक्षाची काल एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षाने सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे। लाडकी बहीण योजना सरकार फक्त वापर करून घेत आहे। आता लाडक्या बहिणींना सरकार वेळेवर पैसे देत नाही। लाखो लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र केल्या गेल्या आहेत। विरोधी पक्षाच्या या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भास्कर जाधव यांनी सांगितलं की जवळपास 80-85 लाख लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी योजनेचा लाभ हा बंद केला गेला आहे आणि अजूनही लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी अपात्र करायचं सरकारचं काम चालू आहे। वेळेवर हप्त्याचे वितरण होत नाही, असे विविध मुद्दे त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीने काल मांडले गेले आणि आज म्हणजेच की आता आज अधिवेशनाच्या सुरुवातीला देखील लाडकी बहीण योजना असेल, पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, या सर्व योजनांच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या आपल्या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण आजपासूनच त्या ठिकाणी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। आजच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल, कारण वितरण करण्यासाठी सरकारकडे कोणत्याही प्रकारची अडचण नाही। सरकारने यासाठीचा जी.आर. 18 तारखे रोजीच आलेला आहे। आता फक्त वितरण प्रक्रिया चालू करायची आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर करायचे आहेत। हे वितरण का लांबलं आहे हे देखील मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत आणि आता देखील तुम्हाला मी सांगतो की फक्त आणि फक्त याला कारणीभूत असणार आहे ती म्हणजे ई-केवायसी। सध्या राज्यामध्ये ई-केवायसी एडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई-केवायसी चुकली होती त्यांना पडताळणी करण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी सरकारच्या वतीने संधी देण्यात आली आहे आणि ही संधी दिनांक 31 मार्च पर्यंत दिली गेली आहे। मग आता अनेक लाडक्या बहिणींनी काय झालं आहे की जेव्हापासून वेबसाईटवर अपडेटचं काम सुरू झालं आहे, अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी एडिट केली आहे आणि ही ई-केवायसी एडिट केल्यामुळे त्यांना देखील योजनेचे पैसे मिळणं आता आवश्यक असणार आहे। मग त्यांना पैसे द्यायचे तर मग हे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे द्यायचे का फक्त जानेवारी महिन्यापासूनचे पुढे वितरण सुरू करायचे, हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे। खरं आपण पाहायला गेलं तर आपल्या राज्य सरकार किंवा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने काय सांगितलं गेलं होतं की ज्या लाडक्या बहिणी आता योजनेमध्ये परत पात्र होणार आहेत, पडताळणीनंतर ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना जो लाभ थांबवला गेला आहे तो लाभ देखील आम्ही देऊ। म्हणजे समजून घ्या, नोव्हेंबर महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले होते आणि ज्यांनी आता ई-केवायसी एडिट केली आहे आणि एडिट केल्यानंतर त्या सर्व अटी निकषांमध्ये सरकारला पात्र दिसले आहेत, तर मग त्यांना नोव्हेंबर पासूनच्या योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे। नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारी महिन्याचे 1500 असे 4500 रुपयांचे वितरण त्यांच्या खात्यावरती करावे। पण हे 4500 रुपयांचे वितरण करायचे म्हटल्यास सरकारला निधी देखील अतिरिक्त लागणार आहे आणि तो अतिरिक्त निधी आता सरकारकडे उपलब्ध आहे का हे देखील बघावे लागणार आहे। आता यामध्ये काही सूत्रांच्या माहितीनुसार असं देखील सरकारच्या वतीने बोललं गेलं आहे की आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणासाठीचा निधी वाढवून घेऊ शकतो आणि तो निधी वाढवून घेतल्यानंतर
31 मार्चची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांना योजनेचे पैसे त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे आपण वितरित करू. तुर्तास आपण ज्या महिला पात्र ठरतील त्यांना जानेवारी महिन्याच्या देखील हप्त्याचे वितरण आपण आधी करून देऊ. आता याबाबत तुम्हाला काय वाटतं? लगेचच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे 4,500 रुपये द्यावेत की सुरुवातीला फक्त जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये देऊन ते उर्वरित जे निधी असणार आहे तो उर्वरित निधी हा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर द्यावा? हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांनी मुद्दा उचलण्याच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकार वितरण करणार असल्याचे देखील बोललं जात आहे. आणि या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी विरोधकांच्या अनेक मुद्द्यांना सरकार त्या ठिकाणी टॅकल करू शकतं किंवा सरकार त्याला विरोध करून म्हणू शकतं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या पैशाचे वितरण केलं आहे. खरं पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेची घोषणाच मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झाली होती आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये योजनेचे पैसे देखील मिळाले आहेत. लाडकी बहीण योजना अतिशय सुरळीतपणे राज्यामध्ये सुरू देखील आहे. आता मागील 2-3 हप्त्यांपासून फक्त आपण पाहतोय की हप्त्याचे वितरण लांबले गेले आहे. खरं तर लाडक्या बहिणींच्या वतीने आम्ही देखील या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारकडे काही मागण्या करतोय, ज्या मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजना एक सुरळीतपणे करा, म्हणजेच की एक तारीख फिक्स करा. या तारखांच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील जेणेकरून लाडक्या बहिणी त्या ठिकाणी त्यांचे नियोजन करू शकतात. आता काय होतंय की कधी 1 तारखेला हप्ता येतोय, कधी हप्ता 15 तारखेला येतोय, कधी हप्ता 30 तारखेला येतोय. आता या महिन्याचा हप्ता जवळपास 24-25 तारीख आली, आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येतोय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियोजन लाडक्या बहिणींना करता येत नाही. या हप्त्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतो किंवा आम्हाला या योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप चांगला फायदा होत आहे आणि हे लाडक्या बहिणी देखील वारंवार सिद्ध करत आहेत. आपण पाहिलं आहे की लक्षात घ्या, जेव्हापासून राज्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये सरकार म्हणजेच की महायुती सरकार, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आपली शिवसेना असेल, हे सर्व सरकार किंवा हे सर्व पक्ष त्या ठिकाणी बहुमताने निवडून येत आहेत कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे. आणि हे आम्ही नाही म्हणत तर हे स्वतः सरकारमधील सर्व मंत्री म्हणत आहेत, आपले मुख्यमंत्री म्हणत आहेत, उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की आमच्या सर्वांची आवडती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक निधी सिस्टीम आणावीच्या सिस्टीमनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक फिक्स तारीख करून त्या ठिकाणी योजनेचे वितरण व्हायला हवे जेणेकरून लाडक्या बहिणी त्या पैशांचे नियोजन देखील करू शकतील. आता हे वितरण आजच होण्याची मोठी शक्यता मी पुन्हा एकदा बोलतो आहे कारण हे सर्व कारण आहेत आणि साधारणपणे सकाळच्या आपल्याला 11 ते 12च्या दरम्यान समजेल की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे येतील का नाही, कारण सकाळ सकाळ वितरण सुरू होऊन एका दिवसातच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल असे देखील बोलले जात आहे. फार तर 2 दिवसाच्या आतमध्ये म्हणजेच की आज वितरण सुरू झालं तर उद्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा केले जातील असे देखील बोललं जात आहे. आता तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाली आहे का हे देखील आम्हाला कळवा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.